नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे 2 तारीख. मी आणि आमचे काही मित्र सहकारी आम्ही जरा कोयनेच्या तिरेवर चाललो आहोत. तर एक ट्रिप आहे छोटीशी, एक वन डे ट्रिप. तर आपण रस्त्यावर काय काय एक्सप्लोअर करता येईल आणि कोयनेला गेल्यावर काय काय एक्सप्लोअर करता येईल हे मी तुम्हाला सगळे दाखवेलच. आणि तोपर्यंत शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि लाईक करा. असलं काय हे सांगणार नाही. सर गुड मॉर्निंग. अरुण सर हे म्हणले मला हे गणेश सर. आता आम्ही श्री वडेवाल्यामध्ये आलो आहे ब्रेकफास्ट करायला सकाळी. आपलं नेहमीचं ठिकाण सातारा रोडचं. हे आमचे मित्र आहेत श्री उपाहारगृहाचे मालक. तर केव्हाही सातारा रोडला येताना तुम्ही नक्की या. इथली मिसळ म्हणजे सगळेच पदार्थ खूप छान असतात आणि खोली कित्येक वर्ष आम्ही येतो इथे. आम्ही मस्त मिसळ मागवलेली आहे. अरुण सर कशी आहे मिसळ? सरांचा आज उपास आहे त्यामुळे उपासाचा चिवडा खात. गणेशचं मिसळ मस्त आहे ना. चालते ते चालून जाते ना. मग समजा आधार कार्ड नसेल तर मग काय करणार. कुठली गाडी असावी कमेंट्समध्ये सांगा. हा खंबाटकी घाट सुरू होतो. जसं आपण शिरवळ सोडल्यानंतर पुढे गेलो की पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी घाट सुरू होतो. हा एकमेव एवढा मोठा घाट या रोडवर आहे.
खम्माटकी घाट उतरला की उजव्या हाताला आराम नावाचं मोठं हॉटेल आहे आणि तिथे असलेली ही साईबाबा यांची प्रचंड मोठी असलेली मूर्ती आहे. ती पाहताच म्हणजे बेंगलोरकडे जाणाऱ्या सगळ्या किंवा सातारा कोल्हापूर इकडे जाणाऱ्या सगळ्यांचं ना ह्याचं खूप चांगलं दर्शन होतं. डाव्या हाताला डोंगरावर बघा प्रचंड प्रमाणात तिथं विंडमिल्स आहेत आणि इथून पुढच्या भागामध्ये सुद्धा पुष्कळ अशा विंडमिल्स इथं जागोजागी लावलेल्या आपल्याला दिसतात. तर सातारच्या इथल्या सद्गुरूला परत थांबलोय आम्ही. ऑलरेडी 9 वाजलेत. साताऱ्याची मीटिंग करून आता चिपळूणच्या दिशेने चाललोय. तर जरा CNG शोधतोय कारण यावेळेस आम्ही अल्ट्रोज गाडी घेऊन आलोय. CNG पेट्रोल CNG ची काय माहित नाही आता किती अवेलेबिलिटी या रोडला आहे. आम्ही चेक करतोय. उमरजला पोहोचलो आहोत कानडच्या कार्यक्रम आता हा गाडी कसं चालवतोय बघा. एकदम मस्त. आपण जी गाडी चालवली साहेब आता टचिंग नाही कुठं. टेन्शन घ्यायचं नाही. नवीन शिकलेलं दिसतंय. नवीन शिकलेला आहे किंवा ड्रिंकड आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला एक चांगला कार्यक्रम बघायला मिळेल. पुढच्याला तू स्टंट कर जातोय तुझं स्टंट अख्ख्या इंडियात. नवीन आहे सर. नवीन असतं तर सर असं
हे आम्ही आता पाटण शहरामध्ये आलोय. पुष्कळ ट्रॅफिक आहे रोडला. तर आता आपण चिपळूणला न जाता कोयना धरणाकडे, कोयना नगर तिकडे आता आपण टर्न घेतलेला आहे लेफ्ट साईडला. चिपळूणकडे घेतलाय हो, तो कोयनेला जातो. नदी आता काय कोयना नदी नाही तर तुम्हाला त्या ही साईडने कोयना नदी आहे आणि ही कोयना नदीचं पात्र. आणि ते वरच्या साईडला डॅम आहे. इकडे वरच्या साईडला डॅम आहे कोयना. जाणार आहे ना. आणि आता आपण आलेलो आहोत आणि येथून आपल्याला रानमेवा जो म्हणतो ना आपण, सुकामेवा, करवंद वगैरे, ही अशी लहान मुलं आणि म्हातारी माणसं जे आहेत जे करवंद वगैरे विकतात, जांभळे वगैरे विकतात, तर हा रानमेवा खाण्यासारखा असतो. सातारा जिल्ह्याची हद्द संपून आता रत्नागिरी, चिपळूणची हद्द चालू होतीये आणि आता आपण आता घाट उतरायला सुरुवात करतोय. जरा मला हे का राईट साईडला तो दिसतोय तो ग्रीन वाला. ओके, इथने आज जायची का आपल्याला तृप्ती ऑक्सिजन. आणि गाडी रोडलाच लावायची. जबरदस्त गरम होत आहे का हो गणेश सर? लय गरम होत आहे ना.
खूप हा आणि त्यातून एसीतून बाहेर पडल्या गरम होते खूप. पडल्यानंतर इथनं हा घाट उतरल्यानंतर इथं थांबलोय रोडला. कोकणातली घरं बघा किती छान आहेत. वाव, आंबे पण आलेत. हापूस बघा, हापूस आंबा. सर असं झालं पाहिजे आंब्याचं असं तसं झालं. कुठला हा? हो साहेब. आता हॉटेल संकेतला आम्ही जेवायला थांबलोय. बघूया जेवण काय काय आतमध्ये मिळतंय. असे बोगदे बघायला मिळणं आता दुरापास्त झालेलं आहे, कारण झाडीच राहिली नाही आहे. तर हे बघून घ्या, म्हणजे पुढच्या पिढ्यांनी जेव्हा 100 वर्षानंतर हा व्हिडिओ बघितला जाईल तेव्हा आली सरांना रॉयल्टी स्वरूपात USDT मिळतील. कारण त्या USDTने व्यवहार होत असतील. त्या व्हिडिओला फार लाईक्स मिळतील त्यावेळेस. झाडांचे बोगदे आमच्या लहानपणी बघितलेले ते आता फक्त कोकणात काही ठिकाणी बघायला मिळतात. ही कोयना नदी आहे आणि इकडे कोयना डॅम आहे या साईडला. आता हां मित्रांनो, आता आम्ही कोयनेच्या दुसऱ्या साईडवरून, दुसऱ्या विंग्सवरून आम्ही परत डॅमच्याकडे जात आहोत. एक व्ह्यू तो तुम्हाला मी दाखवला जस्ट आता आम्ही दुसऱ्या साईडला जातोय कोयना धरणाच्या. तिथून तुम्हाला परत मी व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. मस्त रस्ता आहे ना. पावसाळ्यामध्ये खूप असं विहंगम दृश्य. पुढं आलं गाडी
डॅमच्या भिंतीवर पाणी बिनी दिसतं का हो इकडून? आता डॅम पुढचं पाणी हा, हे हळू घ्या हळू घ्या हळू घ्या हळू घ्या. आहे का डीपी हो का खाली तो डीपी थांबू की जरा इथं 2 मिनिटं. हा ओके. आता तुम्हाला तिकडून दाखवलं होतं ना मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला इकडून दाखवतो. ओके. मग असे आपण ह्या काठावर होतो, तिथे ती मुलं दिसतात खेळताना. आता आपण ह्या साईडला आलोय, इकडे आलोय. थोडा दिवस नाही याच्यापेक्षा बघून जा. बघा पूर्ण दिसणार. आनेवाडी टोल नाका. खाली जरा शिवापूरच्या टोल पाशी आलो आहोत आहे ना. आता इथून पुढे पुण्याला आम्ही पोहोचू एक अर्ध्या तासात. आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. ब्लॉग कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.